नमस्कार मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। प्लीज माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आज आपण सुरणाची भाजी पाहणार आहोत। सुरण खरं तर आरोग्यासाठी अत्यंत गुणकारक अशी भाजी आहे, कारण सुरणामध्ये फायबर असते, तसंच कॅलरीजही कमी प्रमाणात असतात। त्यामुळे ही भाजी आपल्या आहारात समाविष्ट करणे भरपूर आवश्यक आहे। तर पाहूया आपण आता सुरणाची भाजी कशी करतात। त्यासाठी आपण सुरण चारी बाजूने व्यवस्थित कापून घेतलेलं आहे। सुरणाला खूप माती चिकटलेली असते, ती व्यवस्थित कापून घ्यावी लागते। अशा प्रकारे आपण सुरण कापून घेतलेलं आहे। सुरणाचे अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत। आता हे सुरणाचे काप पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया आणि हे काप पातेल्यात पाणी ठेवून हे काप आपण आता चांगले शिजवून घेऊया। शिजवल्यामुळे घशाला तो खवखवत नाही। अशा प्रकारे आपण सुरण व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे। शिजवल्यानंतर सुरणातलं पाणी आपण निथळून घेऊया। त्याच्यानंतर हे सुरणाचे काप आपण जशी मच्छी फ्राय करतो त्या प्रमाणेच फ्राय करून घ्यायचे आहेत। त्याच्यासाठी आपण तांदळाचं पीठ, रवा, हळद, तिखट, मीठ हे सगळं एकत्र करून घेऊया। तसंच शिजवलेल्या सुरणाच्या कापाला देखील आपण हळद, तिखट, मीठ, आलं लसणाची पेस्ट आणि कोकम हे चांगलं लावून घेऊया। आणि आता हे काप आपण रवा तांदळाचं जे मिश्रण तयार केलं होतं ते लावून फ्राय करून घेऊया। सुरण आधी शिजवून घेतल्यामुळे हे सुरण लगेच फ्राय होतं आणि घशालाही त्रास होत नाही। अशा प्रकारे आपले हे काप तयार आहेत। तर